नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे निकालानंतर प्रथमच नागपूरमध्ये जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता फडणवीस नागपूर विमानतळावरती पोहोचणार आहेत. त्यानंतर नागपूर विमानतळ ते रेडिसन हॉटेल चौकापर्यंत रोड शो देखील निघणार आहे. यानंतर रेडिसन हॉटेल चौकामध्ये या रॅलीचा समारोप होईल. इथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा जाहीर सत्कार केला जाणार आहे. आमचे प्रतिनिधी नागपुरातून तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, ज्या वेळेला फडणवीस महाराष्ट्रात आले तेव्हा मुंबईमध्ये अशाच पद्धतीने जंगी स्वागत त्यांचं झालं होतं आणि आता नागपुरात काय तयारी केली आहे भाजपनं? निश्चितच जर का तुम्ही नागपूर शहराच्या विमानतळावरचा हा संपूर्ण परिसर बघितला तुम्हाला लक्षात येईल की आता तयारीला सुरुवात झालेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त असो, कार्यकर्त्यांची यायला सुरुवात झालेली असो, हे सर्व दृश्य आपण नागपूर विमानतळावर पाहू शकतो. 10 वाजता नागपूर विमानतळावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दाखल होणार आहे. त्यानंतर मग इथे त्यांचं स्वागत झाल्यानंतर इथनं ते साधारण 3 किलोमीटर दूर रॅडिसन चौक आहे, त्या चौकापर्यंत एक भव्य रॅली काढण्यात येणार आहे. आणि त्या रॅलीनंतर रॅलीचा तिथे समारोप होण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नितीन गडकरी यांच्याकडनं स्वागत केला जाईल, त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल. त्यानंतर तिथे 2 नेत्यांचे भाषण देखील होणार. आपण जर का बघितलं तर शहरामध्ये असे जागोजागी होल्डिंग लागलेले आहे. त्या होल्डिंगवर लावलेला मजकूर देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे नेतृत्व लाभता येते ऐसे मग काय कशाची कमी, पराक्रमाची शर्त करू देऊ विजयाची हमी. म्हणजे असे वेगवेगळे होल्डिंग शहरात तुम्हाला आज पाहायला मिळत आहे. यातनं भाजपकडे एक मॅसेज देण्याचा प्रयत्न केला जात आहे की अजूनही महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण जे नेतृत्व आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती आहे. कारण की मुंबईला भव्य सत्कार झाल्यानंतर परत नागपूरमध्ये देखील आज सत्कार होतो. आणि आपण 5 राज्याच्या निकालाकडे जर का बघितलं तर 5 राज्यामध्ये निवडणुकी होण्याआधी गोवा हे एकमेव असं राज्य होतं जिथे काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती होती. मात्र विपरीत परिस्थितीमध्ये देखील भाजपने हा विजय खेचून आणला आणि हमीदार विजय होता. 40 पैकी 20 जागा भाजपला मिळाल्या, 3 अपक्षांनी समर्थन दिलं. त्यामुळे भाजपची तिथे सत्ता येणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे. पण ज्या विपरीत परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ते विजय खेचून आणला गेला, त्यामुळे निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर एकदा शिक्कामोर्तब झालं परत एकदा. याआधी पण आपण बघितलं की बिहारमध्ये त्यांना प्रभारी करण्यात आलं होतं. बिहारमध्ये देखील अशाच विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी तिथे भाजपची सत्ता आणून दिली होती. तशाच प्रकारे गोव्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पण गोवा फक्त आता सत्ता जरी आली तरी त्यांची जी सत्ता स्थापन करण्याची कसरत किंवा त्यांना जे काम करावं लागेल ते देखील अत्यंत आव्हानाचं असणार आहे. कारण की गोवा हे नेहमीच राजकीय अस्थिरता गोव्यामध्ये राहिलेली आहे. त्यामुळे आताही आपल्याला पाहायला मिळतं की प्रमोद सावंत असो किंवा विश्वजित राणे असो, या 2 नेत्यांमध्ये अजूनही मुख्यमंत्री पदावरनं तिथे रस्सीखेच पाहायला मिळतात. मध्ये विश्वजित राणे कुटुंबांनी 2 दिवशी तिथल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये ज्या आभाराच्या जाहिराती दिलेल्या होत्या, त्या जाहिरातीमध्ये प्रमोद राणे यांचा फोटो नव्हता, इतर सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो होते. मात्र प्रमोद सावंत यांचा तिथे फोटो नव्हता. त्यावरनं लक्षात येतं की कशा प्रकारे नेत्यांमध्ये तिथे आपल्याला रस्सीखेच मुख्यमंत्री पदावरनं पाहायला मिळतं. त्यामुळे मग त्यातनं कसा मार्ग काढतात देवेंद्र फडणवीस हे देखील अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की त्यांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे महाराष्ट्रामध्ये आणि सर्व भाजप नेते स्वीकारलेलं आहे. हे परत एकदा आपल्याला पाहायला मिळतं. काही महिला कार्यकर्त्या आहे, जर का आपण बघितलं तर इथे यायला सुरुवात झालेली आहे. महिला भाजपच्या कार्यकर्त्या देखील आहे, आपण त्यांना विचारूया. जंगी स्वागत आहे, कशा प्रकारे तयारी केलेली आहे तुम्ही लोकांनी? ऑलमोस्ट म्हणजे भरपूर सरांचं जेवढं कार्य आहे ना तेवढंच आम्ही तयारी आम्हाला जेवढी म्हणजे हे होते तेवढं आम्ही भरपूर हे केलेलं आहे. कारण सरांबद्दल खूप आदर आहे आमच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये, म्हणून आम्ही बरीच तयारी केलेली आहे सरांच्या स्वागतासाठी. कारण गोवा काबीज केलेला आहे सरांनी, म्हणून. कुठनं आल्या तुम्ही ताई? तुम्ही कुठनं आल्या? मी नागपूर सुरेंद्रनगरमधनं. कशा प्रकारची तयारी आज जंगी स्वागत होत आहे विरोधी पक्षनेते आणि तुमच्या नेत्यांचं? आमचं चांगलंच होणार आहे आणि चांगली तयारी झालेली आहे आमची. आणि आम्ही सगळ्यांनी हे ठरवलेलं आहे की या लोकांचं स्वागत खूप छान करायचं, कारण त्यांच्यामुळेच आज आपण चांगल्या यांनी निवडून आलेलो आहोत. तुम्ही तर का ठीक आहे, म्हणजे आपण बघू शकतो की कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे. 10 वाजतापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मात्र एक वातावरण इथे तयार होत आहे आणि पोलीस बंदोबस्त असो किंवा भाजप कार्यकर्त्याची यायला सुरुवात असो, या दोन्ही गोष्टी इथे आपल्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो. जे
तुषार, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि ज्या वेळेला फडणवीसांचं आगमन नागपुरात होईल त्यावेळी नेमकं काय चित्र आहे हे पाहण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ. तोपर्यंत धन्यवाद. आता कोरोनामुळे पुन्हा चिंता वाढू लागल्या आहेत, कारण दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दक्षिण कोरियाला तर कोरोनाचा जबरदस्त फटका बसलाय. बुधवारी दक्षिण कोरियात 4 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या जानेवारीपासूनचा हा सर्वाधिक आकडा आहे. यापैकी परदेशवारी किंवा बाहेरगावी जाऊन आल्यानं संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. मंगळवारी म्हणजे काल एकाच दिवसात दक्षिण कोरियात 293 रुग्णांचा मृत्यू झाला, तर चीनमध्ये सुद्धा संसर्गानं पुन्हा कहर केलाय. स्टिल ओमिक्रॉन लाटेच्या भीतीनं 3 मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलाय. दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेन्झेनमध्ये 14 मार्चपासून कडक लॉकडाऊन जारी झालेला आहे. तर चीनच्या जिलिन प्रांताची राजधानी चांगचूनमध्ये शुक्रवारपासूनच लॉकडाऊन लागू झालाय. शहरातील 90 लाख नागरिकांना आपत्कालीन अलर्ट नंतरच घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले. आणि त्याचवेळी शेडोंग प्रांतातील जवळपास 5 लाख लोकसंख्या असलेल्या युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले. कोरोनाचं संकट काही अजून संपलेलं नाही आणि कोरोनाला हलक्यात घेऊ नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. यासाठी त्यांनी चीनचं उदाहरण देत चीनमधील 15 शहरांमध्ये लॉकडाऊन लागला असल्याचं सांगितलं. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्या चीनमधनं कोरोना वाढीला लागला त्या चीनमध्ये आज 15 पेक्षा जास्त महत्वाची शहरं लॉकडाऊन झालेली आहेत. म्हणजे एवढं काही आपण फार लाईटली घेण्याची गरज नाही. आपण हे गंभीरतेनेच बाब घेतली पाहिजे. पुण्यासारखं मोठं जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या असणारं त्यांचं एक शहर ते पण लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ते कदापि तो आजार बाहेर पुन्हा वाढू नये, चौथी लाट येऊ नये हीच आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्याकरता केंद्र सरकारपासून पार राज्याच्या पर्यंत महानगरपालिका, नगरपालिका सगळ्यांनीच आपापल्या परीनं काम केलं. चीनमधल्या लॉकडाऊनमुळे मुंबईकरांची चिंता वाढू लागल्या आहेत. मुंबईकरांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलंय. मास्कचा वापर करावा आणि लसीकरण पूर्ण करावं असं आवाहन त्यांनी केलं. 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू झालंय. लसीकरणासाठी पुढे येण्याचं आवाहन महापौरांनी केलं. चीन चायनामध्ये परत फुल लॉकडाऊन झालंय. आपल्यालाही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेचं संकट चायनामधूनच आलं, आता समुद्रापलीकडनं आलं. त्यामुळे अजिबात बेसावध राहूया नको. प्रत्येकाने मास्क लावा आणि गर्दी, मी म्हणणार नाही आता गर्दीत जाऊ नका, पण गर्दीत टाळा. ज्यांचं वॅक्सिन झालं नसेल त्यांनी अजूनही वॅक्सिन घ्या. त्यांचा बूस्टर डोसला आपण झालेला आपला पिरियड तर बूस्टर डोस घ्या. 12 ते 15 का 18 वर्षाच्या मुलांना आता द्यायला सुरुवात केली आहे, तर मुलांनाही लवकरात लवकर वॅक्सिन द्या, जेणेकरून येणाऱ्या संकटाला आपण सामोरं नक्की जाऊ. पण सामोरं जात असताना सगळ्यांना सुरक्षित कसं राहील याकडे लक्ष देऊन काम करूया. चीन आणि दक्षिण कोरियामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आणि या देशातील अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली. भारतामध्ये रुग्णसंख्येत घट जरी झाली असली तरी केंद्र सरकार मात्र काळजीपूर्वक पावलं उचलतंय. येत्या 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्ववत होणार आहे आणि या निर्णयाची तयारी तसंच लसीकरणाची प्रगती याचा आढावा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी घेतला. यावेळी युरोप आणि पूर्व आशियातील देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे करावयाच्या उपाययोजनांवरती चर्चा झाली. तर पुन्हा जिनोमिक सिक्वेन्सिंग हाती घ्यावं, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगावी असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला. नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, सध्या भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी बाकी आशियाई देशांमध्ये काय स्थिती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यातच एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये जाणाऱ्यांची संख्या सुद्धा असते आणि या सगळ्याचाच विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काय सांगितलंय?
महत्त्वाचं म्हणजे त्या 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जास्त काळजी करण्याची गरज आहे असंही केंद्र सरकारला वाटतं. त्यामुळे केंद्र सरकारने एक अत्यंत कोरोनाच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बैठक काल आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य सचिव, याशिवाय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव देखील उपस्थित होते. सोबतच ज्या पद्धतीनं आशिया देशात म्हणून चीनमध्ये आणि दक्षिण कोरियामध्ये ज्या पद्धतीने रुग्ण वाढत आहे, चीनमध्ये तर जवळपास 14पेक्षा जास्त शहरांमध्ये या देशी यावेळी आता कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. त्याच परिस्थिती निर्माण होऊ नये, जसं पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या दरम्यान परिस्थिती निर्माण झाली होती. तिसरी लाट जरी सौम्य असली तरी पण त्यामध्ये ज्यामध्ये जिनोम सिक्विंग झाला होता आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत होता, तोच आता नवीन धोका निर्माण झाला आहे. डेल्टा प्लस ओमिक्रॉन या दोन मिळून नवीन संक्रमण येण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालय व्यक्त करत आहे. त्याचमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेऊन स्पष्ट केलं आहे की अजूनही मास्क घालण्याची गरज आहे. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच जास्तीत जास्त कसा बचाव करता येईल ते बघा. आणि सोबतच आता जसं 12 वर्षा ते 14 वर्षावरील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे, ते देखील युद्धस्तरावरती करा. बूस्टरचे डोस देखील सगळ्यांनी घ्यावं अशा प्रकारचं आव्हान केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. पण त्या दृष्टीने भारत सरकार देखील युद्धस्तरावरती कोरोनाची लढाई कशी लढता येईल, यावेळेला जरी भारतात कोरोनाचं संक्रमण कमी, साधारणतः 3000पेक्षा जास्त रुग्ण येत नाही, त्यामुळे अशावेळी साधारणतः दररोजची जी पॉझिटिव्ह दर आहे तो देखील कमी झाला, जो 0.8 पर्यंत आलेला आहे. अशावेळी या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार पुन्हा एकदा गांभीर्याने कोरोनाची लढाई लढण्यासाठी तयार झालेलं आहे आणि यासाठी सर्व राज्य सरकारांनी मदत करावं असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे. स्टुडिओ जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होते आणि त्यामुळेच काळजी आणखी जास्त घेण्याची गरज आहे, कारण काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि त्या दृष्टीनं भारतातल्या नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. पुढची बातमी, मुंबईतल्या बेस्टच्या ई बसचं कंत्राट हे पाकिस्तानी एजंटचा पैसा असलेल्या कॉसिस ई मोबिलिटी कंपनीला देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला. आणि या कंपनीचा सीईओ हा कॅनडातील नागरिक असून त्याचं नाव तुमुलुरी असं आहे. तर हा तुमुलुरी म्हणजे जागतिक पातळीवरती घोटाळेबाज म्हणून घोषित असा आरोप शेलारांनी विधानसभेत बोलताना केला. राज्य सरकारनं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत याबाबतचा करार 1 ऑक्टोबर 2021 रोजी केला आणि या कंपनीला 2800 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. तर बेस्टच्या ताफ्यामध्ये नव्या ई बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तर बेस्टसाठी 1400 बस या परदेशी कंपनीकडून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पनामा लिंकच्या केसमध्ये माननीय सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, हीच वेळ आहे या सगळ्या प्रकरणाला थांबवायची. कारण तुमच्याही मनात आज पण अशा स्कॅमस्टर बरोबर व्यवहार करावा अशी इच्छा नसेल अशी माझी कल्पना आहे. आणि म्हणून आपल्या उत्तरामध्ये माझी अपेक्षा आहे, ज्याने माल्टामध्ये 18,000 कोटी रुपये खाल्ले, ज्याने वानकुवामध्ये पैसे लपवले, ज्याला ब्रिटिश कोलंबियामध्ये ब्लॅकलिस्ट केलं, ज्याला कॅनेडियन सरकारने ब्लॅकलिस्ट केलं, तिथून तो भगोडा म्हणून पळाला, तो ग्लासगोला कोणाला भेटला, मी आज त्याच्यावर भाष्य नाही करणार. अध्यक्ष महोदय, त्याचे फंडर कोण आहेत अध्यक्ष महोदय? त्याच्या कंपनीचे फंडर शौकत अली अब्दुल गफूर. दादा, आता मी म्हटलं तर मग तुम्ही म्हणणार की पूर्वीपासून आमच्यावर आरोप होतात, पण हे जे पेपर पनामा लिंकचे ऑन साईट आहेत याबद्दल जगभरामध्ये इन्व्हेस्टिगेशन होते आहे. आणि हे शौकत अली अब्दुल गफूर हे मिस्टर तुमुलुरीचे कंपनीमधले फंडर आहेत, ज्याच्याशी महाराष्ट्राचं सरकार अग्रीमेंट करतं. आणि तो शौकत अली करतो काय, तर तो पाकिस्तानी एजंट आहे, लिबियामध्ये काम करतो. पाकिस्तानी एजंट लिबियामध्ये काम करतो. तो इन्व्हेस्टरच्या कंपनीत आहे, त्या कंपनीशी व्यवहार करायला निघालेत. वेळ आता सुधारायची. पुढची बातमी, 32 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हैदोस घातला होता, त्यामुळे काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडावं लागलं होतं. आता काश्मीर फाईल सिनेमाच्या निमित्तानं राजकारण रंगताना दिसतंय. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी या अत्याचारांचा सामना केला, त्यांनी आपली घरदारं सोडून पलायन केलं, त्यांच्या मनात आजही ही सल कायम आहे. 90च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेले अशोक गुंजू आपल्या कुटुंबासह पुण्यात स्थायिक झालेत.
सततचा कर्फ्यू आणि दहशतीचं वातावरण यामुळे वडिलोपार्जित मालमत्ता तिथेच सोडून अशोक गुंजू यांनी काश्मीरमधून पलायन केलंय. काश्मीरमध्ये असताना अशोक गुंजू यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. त्या प्रसंगातून ते कसेबसे बचावले होते. शिबिर शाह, उसको अरेस्ट किया जम्मू के रोड पर किसी दिन. हम ऐसे सब दुकानें खुली थी, सब कुछ चलता था, कारोबार चलता था. शोर हो गया, दुकानें बंद हो गई. अशोक गुंजू यांच्या पत्नी बसंती यांनाही अशाच एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. मैं सोशल वेलफेयर में काम करती थी, तो मैं जाती थी ऑफिस से मैं आकर मैंने देखा मेरे सामने, मैं मेन रोड पे उतरती थी गाड़ी से, तो मैंने देखा मेरे सामने किसी को मारा था. मेन सिटी, हार्ट ऑफ सिटी अमीरा कदल में. मेरा रास्ता वही था आने जाने का. गुंजू कुटुंबीय काश्मीरमधून विस्थापित झालं त्यावेळी त्यांची मुलगी सोनम ही अवघ्या 4 वर्षांची होती. सध्या ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. बालपणीच्या घटना तिच्या मनावरही कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत. हल्की हल्की चीजें याद हैं. बहुत बड़ा जुलूस था, बहुत लोग जा रहे थे, हम छोटी सी खिड़की में से सब देख रहे थे. अचानक कुछ होता है, मेरे फादर नीचे जाते हैं. जब वापस आते हैं तो हम क्या देख रहे हैं कि खून बह रहा है, खून बह रहा है, और बाहर जा नहीं सकते इलाज के लिए, कुछ कर नहीं सकते. मेरी आंटी जो हेल्थ डिपार्टमेंट में थी, उन्होंने मुझे भेजा, बोला इन गलियों से अंदर अंदर जाओ और दवाई लेकर आओ. तो उन्होंने घर पे ही डैडी का ट्रीटमेंट किया. सरकारी नोकरी करणाऱ्या अशोक गुंजू यांना काश्मीर सोडावं लागलं. त्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर त्यांनी उभं आयुष्य संघर्ष केला. त्यांच्या पुण्यात स्थायिक होण्यामागे एक कहाणी आहे. जो बाहर आजकल वो कोई भी कोना नहीं है पाकिस्तान के बगैर. अमेरिका, रशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, मेलबोर्न, जहाँ हमारे बच्चे नहीं हैं, और वो भी हाई पोस्टों पर. मैं उसका धन्यवाद करता हूँ बाला साहब ठाकरे को, जिनने हमारे बच्चों को ज़िंदगी दे दी और हमें फिर से एक किस्म का बसा लिया. काश्मीरी पंडितांचं पलायन ही 3 दशकांची भळभळती जखम आहे. काश्मीर फाइल्स सिनेमाच्या निमित्तानं ती वेदना जगासमोर आली आहे. काश्मीर हैज नेवर बीन एन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया. पुन्हा काश्मीरला न जाता येण्याची हतबलता आणि आपलं सर्वस्व गमावल्याची भावना या काश्मीरी पंडितांना सतत बोचत राहते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता आहेत होळीच्या बातम्या. होळीच्या सणाला नात्यांमध्ये गोडवा वाढावा यासाठी एकमेकांना गाठी देण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. वाशिम जिल्ह्यातील साखरेच्या गाठीची राज्यातील अनेक भागामध्ये मागणी असून यंदा या गाठींची विक्री सुद्धा वाढली आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून होळी साजरी करण्यावरती बंधनं होती. गाठींची विक्री सुद्धा घटली होती. यंदा मात्र या बहुपयोगी गाठींची विक्री वाढली असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी 1000 ते 1500 क्विंटल साखरेच्या गाठींची विक्री होण्याची अपेक्षा निर्माते आणि विक्रेत्यांना आहे. या गाठीचा व्यवसाय मी 25-30 वर्षापासून करतो, पण मागच्या 2 वर्षात करोनामुळे आमचा गाठीचा व्यवसाय बंद झाला आणि आमचा खूप नुकसान झालं. पण यावर्षी गाठीचा माल आम्ही स्वतः बनवला आणि विक्री चांगली आहे, व्यापार चांगला होऊन राहिला. गाठीचा सेल 120-140 रुपये किलो विकून राहिली गाठी. 2 वर्षांपासून असलेले कोरोनाचं संकट कमी झालंय, त्यामुळे यंदा होळी आणि धुळवडीच्या सणाच्या निमित्तानं मावळमध्ये बाजाराला नवा रंग चढलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा दोन्ही दिवस जल्लोषात साजरे करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून त्यांच्या दिमतीला बाजारपेठ सुद्धा सजली आहे. वेगवेगळ्या आकारातील आकर्षक पिचकाऱ्या, रंगांचे प्रकार याची बाजारामध्ये रेलचेल सुरू आहे आणि त्याच्या खरेदीसाठी नागरिक सुद्धा गर्दी करतायत. यावर्षी थोडं प्लॅस्टिक आणि पेट्रोल डिझेल वाढल्यामुळं थोडंफार वाढलेलं आहे पिचकारी. आणि तसा रंग म्हणजे यावेळेस कस्टमर फक्त हर्बल रंगच मागते आणि हर्बल रंगाला जास्त मागणी आहे. यंदा कलरचा रेट कमीत कमी 15 ते 20% वाढलेले. पहिले आम्ही हे पॅकेट 40ला विकायचो, आता यात 60 रुपये विक्री. ही पिचकारी ती 80 रुपये विक्री होती, आता 120 रुपये विक्री आहे सर.
आता ही मोठी ही 150 रुपयाला आहे. रंगांच्या दरामध्ये बी 21% दर वाढलेले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी बांधवांची भोंगऱ्या उत्सवाची धूम सुरू आहे. पाल इथे होळी उत्सवाच्या निमित्तानं भोंगऱ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या उत्सवात महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव सुद्धा आपला पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या ढोल आणि थाळीच्या तालावर तरुणाई थिरकली. भोंगऱ्या उत्सवात आदिवासी बांधव पारंपरिक पोशाख परिधान करून एकमेकांना गुलाल लावून होळी साजरी करतात. जसा प्रदेश तसा होळी साजरी करण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या. आणि यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा.